प्रजासत्ताक दिन के अवसर पर एमआईएम की भव्य तिरंगा रैली। पिछले 7 साल से कर रहे हैं रैली का आयोजन। आरएसएस देश को जोड़ने वाली संगठन नहीं है। जिला अध्यक्ष शेख माजिद। बीजेपी वाले हरे पत्ते की सब्जी नहीं खाते क्या? शेख माजिद। जालना में आज एमआईएम की ओर से प्रजासत्ताक दिन के अवसर पर भव्य तिरंगा रैली का आयोजन किया गया। पिछले 7 साल से एमआईएम तिरंगा रैली का आयोजन कर रही है। शहर के मोती बाग से निकलकर हजरत टीपू सुल्तान चौक पर इस रैली का समापन हुआ। इस अवसर पर जिला अध्यक्ष शेख माजिद ने रंग के ऊपर हो रहे राजकारण को लेकर आरएसएस पर तीखी टीका की। आरएसएस ये देश को जोड़ने वाली संगठन नहीं है, ये देश विघातक संगठन है, ऐसा प्रहार इस वक्त उन्होंने किया। बीजेपी वाले हरे पत्ते वाली सब्जी खाते नहीं क्या, ऐसा भी उन्होंने कहा। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा एमआईएम जालना तर्फे ही सलग 7व्यांदा प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात येत आहे। सर्वात प्रथम ही बाईक तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश फक्त हेच आहे का बाबा देशात शांतता, एकोपा आणि एकता आणि अखंडता राहावी। सगळ्या समाजातील लोकांना एकजुटीने घेऊन आता तुम्ही बघा सगळ्यांच्या हातामध्ये हा तिरंगा झेंडा आहे। कारण की हेच आहे की बाबा ज्या शहीद महात्म्यांनी आपल्या देशाला आझाद करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या महात्मांना याद करण्यासाठी ही रॅलीचं आयोजन आम्ही करत आहोत। गणतंत्र दिवस म्हणजे 1950 साली संविधान लागू झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान या भारतीय देशाला दिलेला आहे त्याचाच उद्देश आहे का बाबा सर्व नागरिकांना न्याय मिळो। हीच अपेक्षा जालना एमआईएम तर्फे जी तर ही नियत ठेवून आम्ही जालना एमआईएम पक्षातर्फे दरवर्षी 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट असो ही तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन आम्ही करतो। याचा उद्देश फक्त एवढंच आहे की देशात एकता आणि अखंडता ही कायम राहावी। राज्यात सदा रंगावरून राजकारण होतंय। हे बघा आता हा रंग कोणता आहे मला सांगा तुम्ही। हा रंग आमचा रंग आहे। आता ज्यांना जे सांगायचं ज्यांना ते कळून घ्यायचं आहे ते त्यांची मानसिकता त्यांची जेवढी बुद्धी असेल ते तेवढं त्यांचं बघून घेतील, खपून घेतील। आरएसएस ही कधीही देशाला जोडणारी संघटना नव्हती। देशाला सर्वात अगर विघातक कोणी अगर संघटना आहे ती आरएसएस आहे आणि त्यांना मानणारी जी भाजप आहे या भाजपच फक्त कलरवरून वादविवाद उद्भवू शकतो। हेच आम्हाला सांगायचं आहे। हिरव्या कलरचे पाळे भाज्या का भाजपवाले खात नाही का? काही झाडं जी लागलेली आहे त्यांना हिरवे पत्ते त्यांना दिसत नाही का? देशात हिरवा रंग म्हणजे काय गुन्हा आहे का? आम्हाला तर भगवा पण चालतो, निळा पण चालतो आणि हिरवा पण चालतो। आम्हाला सगळे रंग सारखे आहेत आणि हिरवा रंग म्हणजे सगळ्या हिंदुस्थानी लोकांचा फेवरेट कलर आहे।